हाय. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण स्किन अनाटॉमीबद्दल शिकणार आहोत. आय होप की तुम्ही टिश्यूज आणि बॅक्टेरियोलॉजी हा टॉपिक ऑलरेडी ऐकला आहे. सेल बॅक्टेरियोलॉजी जर तुम्ही ऐकला असेल त्याच्यानंतरच स्किनच्या टॉपिकवर या. ओके, हे लाईव्ह रेकॉर्डिंग आहे. स्टुडंट्स ऑलरेडी क्लासमध्ये बसलेले आहेत. सो आय लाईक अ लाईव्ह इंटरॅक्टिव्ह सेशन म्हणून वी आर रेकॉर्डिंग इट इन अ लाईव्ह क्लास. सो तुमच्या बेसिक कोर्सच्या पुस्तकामध्ये जो स्किनचा टॉपिक आहे त्याच्यावर आपण आज सेशन घेणार आहोत. आता स्किन आपल्याला का शिकायचं आहे? तुम्ही ब्युटिशियन आहात, तुम्ही म्हणाल की अरे मी तर कुठे स्किन इन डीप जाणार नाही आहे ना, मला इंजेक्शन्स द्यायचे आहेत ना, मला बोटॉक्स करायचं आहे. ओके, कारण मेडिकली ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्या आपण करणार नाही आहोत. आपण डॉक्टर काय करणार? कट आणि स्टिच करणार. वी ॲज ब्युटिशियन विल वर्क ऑन द सरफेस ऑफ द स्किन. स्किन सरफेसवर काम करणार आहोत, राईट? पण हा स्किन सरफेस तयार व्हायला इंटरनली खूप गोष्टी फंक्शन्स नीट असल्या तरच वरचा लेअर चांगला असणार आहे. एवढंच आपल्याला माहिती आहे की आपण जे खातो तेच आउटपुट बाहेर येतो. इट शोज ऑन युअर स्किन. तुमचा हार्मोनल सेटअप कसा आहे आतला, तुमचं पोटाचं डायजेशन कसं आहे, तुमचे बाकी ॲसिड लेवल्स, pH लेवल्स कसे आहेत त्याच्यावरच तुमची स्किन ठरते, राईट? सो जे खाणार आहात ते सगळं तुम्हाला इट्स गोइंग टू शो, किंवा जे थिंक करणार आहात इट इज गोइंग टू कम आउट इन द फॉर्म ऑफ डिफरंट हार्मोनल चेंजेस इन युअर बॉडी. सो इट्स नॉट जस्ट अबाउट द प्रॅक्टिकल फूड आपण जे खातो ते, पण फूड फॉर थॉट ऑल्सो. तुम्ही अति स्ट्रेसफुल लाईफ जगताय का? आर यू टू मच ओव्हर थिंकर? एव्हरीथिंग विल वर्क अँड अफेक्ट ऑन अल्टिमेटली युअर स्किन अँड हेअर. लक्षात येत आहे? सो ब्युटिशियनचा अभ्यास करायचा म्हणजे फक्त हे फेशियल ते फेशियल, हे मशीन ते मशीन, इतकं वरवर अभ्यास नाही आहे. ओके, पण टू स्टार्ट विथ बेसिकला तुम्हाला अनाटॉमी माहिती असणं फार महत्त्वाचं आहे की स्किनचे लेयर्स किती आहेत, स्किनचे फंक्शन्स काय आहेत, ग्लँड्स कुठल्या आहेत, कुठल्या ग्लँड काय काम करतात, एजिंग स्किन काय, डिफरंट टाईप्स ऑफ स्किन काय. कारण नॉट एव्हरीबडी विल जस्ट स्टॉप ॲट बेसिक. बरोबर? बऱ्याच जणी पुढे जातील आणि ॲडव्हान्स करतील, सिडेस्को करतील. तर सगळ्या कुठल्याही तुमच्या स्किनचं रिलेटेड तुम्हाला जे काही शिकायचं आहे त्या एव्हरीथिंग स्टार्ट्स विथ द बेसिक स्किन अनाटॉमी, राईट? आणि फिजिओलॉजी पण. अनाटॉमी इज द स्ट्रक्चरचा स्टडी, फिजिओलॉजी इज फंक्शनचा स्टडी, की स्किन आपली काय काय त्वचेचे वेगळे वेगळे फंक्शन्स आहेत त्याचा अभ्यास. सुरू करूयात. तर त्वचेवरून माणसाच्या आरोग्याची कल्पना करता येते. मी मगाशी स्टार्टिंगलाच इंट्रोडक्शनला सांगितलं. असे म्हटले जाते तजेलदार तुकतुकीत त्वचा माणसाच्या उत्तम आरोग्याची पावती देते. सो फर्स्ट इन्स्टन्स तुम्हाला अंडर आय सर्कल्स आहेत का, पिंपल्स आहेत का, जसं जसं तुम्ही पुढे जाल तसं तुम्ही फेस मॅपिंग शिकाल, झोनिंग शिकाल, त्याच्यावरनं तुम्हाला कळेल अरे हे बॉडीमध्ये कुछ तो गडबड आहे. समजते? कुठेतरी प्रॉब्लेम आहे म्हणून तिथे पिंपल्स येत आहेत. ओके, त्याच्यानंतर त्वचा हा आपल्या शरीराचा सर्वात मोठा व अतिशय मोठा ऑर्गन आहे. महत्त्वाचा आणि मोठा. लॉंगेस्ट ऑर्गन म्हणजे काय? आपली पूर्ण बॉडी कशाने कव्हर्ड आहे? स्किननी. बिगेस्ट ऑर्गन. तुम्ही बघा, स्कॅल्पवरती पण स्किन आहे, पायाच्या नखापर्यंत स्किन आहे, राईट? शरीरातील प्रत्येक सिस्टीमचा म्हणजे नर्वस सिस्टीम असू दे, डायजेस्टिव्ह सिस्टीम असू दे, इत्यादींचा स्किनवर डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट परिणाम होत असतो. सो माझं इंट्रोडक्शनच त्यांनी सुरू झालं की स्किन म्हणजे काय फक्त वरवर काम नाही करायचं की उचला कुठलं तरी प्रॉडक्ट लावा आणि झालं, राईट? हेल्दी स्किन ही थोडीशी ओलसर म्हणजे स्लाइटली मॉइस्ट, मऊ, लवचिक, फ्लेक्सिबल आणि थोडीशी ॲसिडिक अशी असते. सो काय आहेत तीन मेन प्रॉपर्टीज ऑफ हेल्दी स्किन? सॉफ्ट, थोडीशी मॉइस्ट म्हणजे ओलसर तजेलदार, फ्लेक्सिबल म्हणजे त्याच्यात लवचिकपणा आहे, ओके, आणि ॲसिडिक. ॲसिडिक का? विल कम टू ॲसिडिक जेव्हा आपण pHच्या बद्दल शिकणार आहोत, पोटेन्शियल हायड्रोजन. ओके, आपली स्किन जर थोडी जरी ॲसिडिक नसेल तर आपल्याला पटकन इन्फेक्शन्स होणार. आपला जो ॲसिड मॅन्टल आहे स्किनवर, ॲसिड मॅन्टल म्हणजे एक ॲसिडचा थर आहे. हा थर काय करतो? आपल्या स्किनला प्रोटेक्ट करत असतो कंटिन्युअसली. इवन आपल्याला काही चावलं, इवन डास चावला, मुंगी चावली, पोल्युशन आहे, केमिकल्स आहे, धूर आहे, रेडिएशन आहे, दिस ॲसिड इज अ प्रोटेक्टिव्ह लेअर ऑन द स्किन. ओके, आपल्याला असा तो दिसत नाही की माझ्या स्किनवर काही ॲसिड आहे, बट देर इज अ लेअर. ओके, त्याच्यानंतर शरीराची ही त्वचा वेगवेगळ्या पेशींनी एकमेकांवर थर बसून बनलेली आहे.
त्वचेचे साधारण 3 भाग असतात. आता अजून एक गोष्ट मला इथे सांगायची, लॉंगेस्ट ऑर्गन सांगितलं, बिगेस्ट ऑर्गन सांगितलं. कशाने बनली आहे त्वचा? केरॅटिन नावाच्या प्रोटीननी बनली आहे. लिहून घ्या सगळेजण बुकमध्ये, केरॅटिन. सो तुम्ही आजकाल केरॅटिन ट्रीटमेंट्स वगैरे ऐकता ना. केरॅटिन इज अ प्रोटीन, सिंथेसिस झालेलं प्रोटीन आहे. सो केरॅटिन हे प्रॉडक्टचं नाव नाही आहे. केरॅटिन जन्मापासनं हजारो वर्ष आपल्या केसांमध्ये, स्किनमध्ये ऑलरेडी आहे. दिस इज कॉल्ड केरॅटिन. सो डोंट थिंक की केरॅटिन इज अ ट्रीटमेंट. केरॅटिन इज अ नेम ऑफ द प्रोटीन विच इज ऑलरेडी प्रेझेंट इन युअर हेअर, विच इज ऑलरेडी प्रेझेंट इन युअर नेल्स आणि तुमची स्किन. कळतंय का? सो ऑल appendages of your body are made with keratin. What is appendages? Appendagesचा अर्थ ऑल द एंड्स ऑफ द बॉडी. म्हणजे काय? मी हाताचं बघितली तर नेल पर्यंत मी जेव्हा पोचते, नेल कशाने बनलाय? अगेन केरॅटिन प्रोटीननीच बनलंय. मी वरती आले, हेअर इफ आय चेक, हेअर इज ऑल्सो मेड आउट ऑफ प्रोटीन. त्याच्या बाहेर आले स्किन, एनीवेअर यू गो, आपलं जे आउटर कव्हरिंग आहे इज ऑल मेड ऑफ केरॅटिन. समजतंय? सो केसांमध्ये जर कुठला लॉस झाला, म्हणजे नॉट हेअर लॉस, केसांच्या टेक्स्चरमध्ये आपण म्हणतो माझे केस थिन होत चाललेत, ओके, सो दॅट इज मेजॉरिटी द प्रोटीन लॉस. म्हणून तुम्हाला डाएट आणि न्यूट्रिशनचा पण टॉपिक आहे, त्यात सांगितलं चौरस आहार पाहिजे. कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, मिनरल्स, वॉटर, विटॅमिन्स हे सगळं गेलं पाहिजे. ओके, सो हे लिहून घ्या. केरॅटिन ॲपेंडेजेस म्हणजे ऑल एंड्स ऑफ द बॉडी. ॲपेंडेजेस आर ऑल एंड्स ऑफ द बॉडी. हा टॉपिक ब्युटी थेरपी शिकणाऱ्या स्टुडंट्ससाठी खूप महत्त्वाचा आहे. ओके, हा तुमचा जर पाया पक्का झाला तर तुम्हाला पुढे जाऊन स्किन ट्रीटमेंट्स चांगल्या कळणार आहेत. ओके, सो हे लिहिलं, हेअर, नेल, स्किन, ॲपेंडेजेस. डन. पुढे त्वचेचे 3 थर आहेत. ओके, सो आपण 1-2 मिनटं फक्त या डायग्रॅमकडे बघूया. ही डायग्रॅम तुम्हाला इझिली गुगलवरती पण मिळू शकते. देर आर कलर्ड डायग्रॅम्स. इट इज व्हेरी इझी फॉर दिस जनरेशन. तुम्हाला अभ्यास करताना आम्हाला पूर्वी चार्ट रेफर करायला लागायचे किंवा बुक्स आणायला लागायचे अॅनाटॉमीच्या, कारण आम्ही जेव्हा कोर्स केला, मी कोर्स केला 95ला, तेव्हा काही गुगल वगैरे नव्हतं. सो आम्ही बुक्स आणून, चार्ट्स आणून अभ्यास करायचो. सो मला असं पिक्टोरियल प्रेझेंटेशन जास्त आवडतं. तुम्ही गुगलवरही सर्च करू शकता. सो नाव सी, हा पहिला जो थर आहे याला म्हटलंय एपिडर्मिस. हा दिसतोय तुम्हाला? 5 थरांचा बनलेला हा थर आहे एपिडर्मिस. ओके, आपण याची फक्त आत्ता वर ओळख करून घेऊ आणि बोर्डवरती मी एक लेअर एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे. सो स्किनचा जो वरचा थर आहे त्याचं नाव आहे एपिडर्मिस. त्याच्या खालचा जो थर आहे त्याचं नाव आहे डर्मिस. ओके, आणि सगळ्यात जो खालचा थर आहे त्याचं नाव आहे सबक्युटेनियस किंवा त्याला हायपोडर्मिस पण म्हणतात. ऑल राईट. सो एपिडर्मिस, डर्मिस, सबक्युटेनियस. सो आता मी आधी एपिडर्मिस तुम्हाला बोर्डवर एक्सप्लेन करीन अँड विल कम बॅक टू द डायग्रॅम. मीन वाईल जे कोणी व्हिडिओज बघतायत आत्ताचा हा लाईव्ह आणि तुम्ही क्लासमधल्या सगळ्या स्टुडंट्स, तुम्ही तुमचं गुगल घरी जाऊन किंवा थोड्या वेळाने रेफर करू शकता अँड जस्ट ऑब्झर्व इट इन डिटेल की हा लेअर कसा बनलेला आहे. ऑल राईट. सो लेट्स फोकस ऑन द बोर्ड. सो त्वचेच्या पहिल्या थरास काय म्हणतात? एपिडर्मिस. जे काय मी आता शिकवतेय ना, नुसतं लेक्चर ऐकू नका, जस्ट बुकमध्ये ह्या गोष्टी नोट डाऊन करा. द मोमेंट यू स्टार्ट रायटिंग, तुमच्या नर्वस सिस्टीममध्ये अख्खा ना अभ्यास चांगला होतो. म्हणून रायटिंगची सवय ठेवा. डोंट जस्ट सिट फॉर लेक्चर आणि तुम्ही अटेंड करता. कुठलंच लेक्चर असं ऐकायचं नाही. राईट डाऊन समथिंग. अनलेस इट इज गॉन थ्रू युअर नर्व्स, इट डझंट गेट रजिस्टर्ड इन युअर ब्रेन. इट्स अ प्रोव्हन सायन्स. बिकॉज आत्ताचे तुमचे टेक जनरेशनला तुम्हाला सगळ्या नोट्स डिजिटल घ्यायला आवडतात. वी आर नॉट वायर्ड फॉर जनरेशन्स ऑन डिजिटल. अजून खूप पिढ्या जाव्या लागणार आहेत की नुसतं टाईप केलेलं लक्षात राहतं. समजतंय? सो स्टार्ट रायटिंग. लिहिण्याची, ड्रॉ करण्याची सवय ठेवा. ओके, सो आय जस्ट रीड आउट द नोट्स. त्वचेच्या पहिल्या थरास काय म्हटलंय? एपिडर्मिस. मला येत आहे पण मी 10 वेळा का रिपीट करणार? बिकॉज इट हॅज टू गो इन युअर ब्रेन आणि तुम्ही सुद्धा हे माझ्याबरोबर म्हणायचंय. मनातल्या मनात म्हणलात तरी चालेल. सो एपिडर्मिस. एपिडर्मिस हा त्वचेचा सर्वात बाहेरील थर असून ह्याला क्युटिकल असेही म्हणतात.
ओके. त्यानंतर ह्या थरात ब्लड व्हेसल्स नसतात. एपिडर्मिस ह्याचे 5 थर असतात. त्याच्यानंतर डर्मिस काय आहे? हा एपिडर्मिसच्या खालचा थर आहे आणि त्याला ट्रू स्किन किंवा खरी त्वचा म्हटलंय. का म्हटलंय? वी विल लर्न. जर तुम्ही सेलचा टॉपिक ऐकला असेल तर सेलच्या टॉपिकमध्ये तुम्हाला न्यूक्लियस सांगितलंय की ज्या पेशीमध्ये न्यूक्लियस आहे ती पेशी जिवंत आहे. आपण 8th स्टँडर्डला शिकलोय, बरोबर. आणि ज्या पेशीमध्ये न्यूक्लियस नाही आहे ती पेशी मृत आहे. म्हणजे जिवंत पेशी आणि मृत पेशी कशी ओळखायची आपण सगळेजण बायोलॉजीच्या क्लासमध्ये 8thला शिकलोय. ओके, सेम बायोलॉजी कंटिन्यूज. थर्ड इज डर्मिसच्या लेअर खाली टिश्यूजचा जो थर आहे मी आता सांगितलं सबक्युटेनियस किंवा हायपोडर्मिस असंही त्याला म्हटलं जातं. नाउ लेट्स स्टार्ट विथ एपिडर्मिसचे 5 लेयर्स. सो राईट डाऊन इन युअर बुक्स एपिडर्मिस. एपिडर्मिसचे किती थर आहेत? 5 लेयर्स किंवा याला तुम्ही सब लेयर्स पण म्हणू शकता. लेयर्स और सब लेयर्स. ऑल राईट. सो फर्स्ट लेयर जो आपल्या डोळ्याला दिसतोय, आपल्या डोळ्याला स्किनचा एकच लेयर दिसतो. कुठला? व्हॉट इज विजिबल नाव? ओके, दॅट इज कॉल्ड ॲज स्ट्रॅटम कॉर्नियम. स्ट्रॅटम कॉर्नियम. ओके, दिस इज माय फर्स्ट लेअर. जर मी वर्ण काउंट करत गेले तर आजपर्यंत टोटल 5 लेअर आहेत. काय आहे हा? तर एपिडर्मिस या थरातील सर्वात बाहेरील व डोळ्यांना दिसणार आहे, व्हिज्युअली दिसतोय तुम्हाला, थर असून ह्याच्या पेशी मृत आहेत आणि कशा आहेत? थोड्या हॉर्नी आहेत. हॉर्नी म्हणजे टणक. ओके, टणक न्यूक्लियस नसलेले आहेत. ह्याच्यावर तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये पण क्वेश्चन्स येतात किंवा तुमच्या डिस्क्रिप्टिव्ह जो पेपर तुम्ही देत असाल तरी विचारलं जातं की कशा आहेत पेशी. तर जिवंत नाही आहेत, मेलेल्या पेशी आहेत. त्यामुळे कशा आहेत? थोड्याशा हॉर्नी, टणक आणि न्यूक्लियस त्याच्यात नाही आहे, मृत पेशी आहे. कठीण, जाड, वॉटरप्रूफ असून बाहेरील जीवाणू पाणी आत जाऊ देत नाही. तसेच हा थर केरॅटिन नावाच्या प्रोटीनने बनलेला असल्याने जाडसर असतो. हा थर आतील त्वचेला संरक्षण देतो. सतत नवीन तयार होतो. साधारणपणे विटांच्या आकारांचा हा थर असतो. सो हा दिसायला कसा दिसतो थर? जर तुम्ही खूप ड्राय पडलेली स्किन बघितली असेल, पायावर पण आपली स्किन कधी कधी ड्राय झालेली अशी स्केली दिसते किंवा खूप एक्सेसिव्ह ड्राय स्किन एखाद्या भिंतीसारखी किंवा एखाद्या जमिनीला तडा गेल्यासारखी दिसते का? सो दॅट इज युअर स्ट्रॅटम कॉर्नियम. कळतंय? बेस्ट पार्ट निसर्गाने काय केला, देवाने काय केलाय की आपल्या स्किनच्या आत काहीच जाऊ शकत नाही. ओके, कोणीच अजून प्रूफ करू शकलं नाहीये की स्किनच्या आत काही जातं, बिकॉज इट इज मेड वॉटरप्रूफ, स्वेटप्रूफ. आता एक साधं उदाहरण मी नेहमी देते. लोक जेव्हा क्लेम करतात ना हे प्रॉडक्ट हो स्किनच्या आत जातं, नथिंग गोज इनसाइड द स्किन अनलेस त्याचा पोर साईज असतो ना, पोर असतो स्किनचा, पोर साईज पेक्षा छोटं प्रॉडक्ट आहे. त्याचा मॉलिक्यूल तर छोटा पाहिजे ना स्किनच्या आत जायला, पेनिट्रेट व्हायला. आणि जरी पेनिट्रेट झालं तरी त्या ह्या थरापर्यंत ॲब्सॉर्ब होतं. तुम्ही म्हणाल मॅडम पण मी मॉइश्चरायझर लावते, तेल लावते, मग ते कुठे जातं? ते फक्त कॉर्नियम वरची जी जमीन आहे, मी मगाशी उदाहरण दिलं ना, जमिनीसारखा कोरडा थर दिसतो, तो फक्त तेवढाच ॲब्सॉर्ब होतो. तुम्ही बॉडी लोशन्स लावता, फेस लोशन्स लावतो ना आपण, किंवा फेशियल करताना आपण म्हणतो मग क्रीम एकदाच घ्यायला लागेल ना जर ॲब्सॉर्ब होत नाही तर. इट इज गेटिंग ॲब्सॉर्ब्ड इन द कॉर्नियम लेअर. कॉर्नियमच्या खाली काहीही जात नाही. आणि थँक्स टू नेचर की काही आत जात नाही. तर आपण काय काय लावतोय हेअरला आणि स्किनला आणि किती टॉक्झिन्स आत घालतोय. हेअर कलर लावतोय, इट्स ऑल पॉयझनस. डोळ्यात पण जाऊ देऊ नका सांगतात, माहिती आहे ना. हेअर कलर डोळ्यात गेला, स्प्रे डोळ्यात गेला, हेअर स्प्रे, व्हॉट हॅपन्स इज इमिजिएटली डोळे धुवा, ड्रॉप्स टाका, व्हिजिट टू अ प्रॉपर डॉक्टर. हे का सांगितलं जातं? बिकॉज इट इज पॉयझनस. सो थँक गॉड की आपल्या स्किनमध्ये काही जात नाही, आपण पूर्ण खराब करून टाकली असती बॉडी. ओके, सो कॉर्नियम आत काही जाऊ देत नाही. आणि नेहमीचं मी एक बेस्ट एक्झाम्पल देते. रोज आपण आंघोळ करतो, शावर घेऊन येतो बाहेर, पाण्यात काय ऑक्सिजन, O2 सगळ्यात छोटा मॉलिक्यूल आहे. मग O2 तर रोज जाऊ शकतो ना. आता आपण असे फुलून बाहेर आलो असतो, दाणे भिजवले किंवा कुठले तरी एखादा ग्रेन भिजवल्यावर कसं ते फुलतं, बरोबर, तसं आंघोळ झाल्यावर आपण फुलून बाहेर आलो असतो. पण आपण का नाही फुलून बाहेर येत? बिकॉज माय स्किन डझंट ॲब्सॉर्ब एनिथिंग. आपली त्वचा बॉडीत काही ॲब्सॉर्ब करत नाही.
अनलेस यू यूज अ इंजेक्शन, इंजेक्ट करताय आतमध्ये बोटॉक्स, फिलर्स, किंवा तुम्ही कुठलंही मशीन यूज करताय लाईक युअर गॅल्व्हनिक, ओके, अल्ट्रासॉनिक, काही प्रमाणात प्रॉडक्ट पेनिट्रेशन होतं. ओके, सो इफ यू वॉन्ट टू गो रिअली डीप यू विल हॅव टू इंजेक्ट. म्हणून बोटॉक्स, फिलर्स हे इंजेक्ट होतात. ओके, ॲडव्हान्स ट्रीटमेंट जे आहेत ते. बट वी आर नॉट अलाउड टू डू इट ॲज यट. डॉक्टर्सच करतात थँकफुली. नाही तर कुठल्याही ब्युटिशियन्सनी शिकून घरी बोटॉक्स अँड फिलर्स सुरू केले असते आणि लोकांना मसल अट्रॉफीज झाले असतात, मसल चेंज झाले असते लोकांचे. ओके, फेल्युअर्स ऑफ बोटॉक्स आणि लेझर्स तुम्ही एक मजा म्हणून गुगलवर बघा. चांगले चांगले फिल्म स्टार्सचे वगैरे चेहरे खराब केलेले असतात बिकॉज ऑफ रॉंग फिलर्स. सो मसलला अट्रॉफी येते, म्हणजे मसल वाकडा होऊ शकतो, फुगू शकतो रॉंग ठिकाणी. थँक्स इट इज केप्ट विथ डॉक्टर्स अँड एक्सपर्ट्स. ओके, सो कोणालाही ब्युटिशियनला लायसन्स नाही आहे टू डू बोटॉक्स अँड फिलर्स. ऑल राईट. सो हे झालं कॉर्नियमबद्दल. एक सगळ्यांना कळलं की आत काही जात नाही. ओके, नेक्स्ट स्ट्रॅटम ल्युसिडम. लिहून घ्या तुमच्या बुकमध्ये. स्ट्रॅटम ल्युसिडम. हे लेक्चर तुम्हाला बेसिक, ॲडव्हान्स, ABTC, सिडेस्कोपर्यंत यूज होणार आहे. ओके, ॲज द नेम सजेस्ट हे कसं आहे, ल्युसिड आहे, थोडासा पाणीदार त्याचा लेअर आहे. हा थर एपिडर्मिसमधील दुसरा थर आहे, कॉर्नियमच्या खालचा. पारदर्शक पेशींचा बनलेला असतो. सूर्यकिरण परावर्तित करतो, रिफ्रॅक्ट करतो. ओके, हा थर काही प्रमाणात चमकदार, शायनी असतो. ह्या थरातील पेशींमध्ये न्यूक्लियस नसतो. सो जेव्हा माझी पेशी खालनं ग्रो होती, बरोबर, आपण वरनं तर काही करत नाही, बॉडी आतनंच ग्रो होत आहे, हे तर सगळ्यांना समजतंय. आपण जे इंटरनल न्यूट्रिशन खातोय आणि हे जे 5 थर आपण बघणार आहेत, हा खालचा थरच वर येतोय. ओके, सो जसा तो ग्रॅज्युअली वर येतो, ल्युसिडम काय झालाय, इथे सुद्धा सेल्स कसे आहेत, डेड आहेत. ओके, पण एक पाण्याचा तट कसा असतो एखाद्या किल्ल्याच्या बाजूला प्रोटेक्शनसाठी, तसा हा काम करतो. इट हॅज लॉट ऑफ वॉटर इन इट. म्हणून बॉडी काय सांगितलं, 70-75% इज वॉटर. पाणी भरपूर प्यायला पाहिजे, म्हणजे इनफ प्यायला पाहिजे, पाणी कमी नाही पडलं पाहिजे. वाय? बिकॉज तुमच्या या सगळ्या पेशीच्या मेटाबॉलिझमसाठी, स्किनचं जे चयापचय आहे, रोजचं जे डायजेशन आहे आणि सगळ्या ऑर्गन्सच्या ॲक्टिव्हिटीज, ह्याच्यासाठी ओलसरपणा शरीरात पाहिजे. म्हणून यू नीड प्रॉपर इनटेक ऑफ वॉटर. ओके, सो हा झाला स्ट्रॅटम ल्युसिडम. त्याच्यानंतर आहे स्ट्रॅटम ग्रॅन्युलोझम. सगळी नेम्स ही लिहून घ्या, कारण ही तुम्हाला लाईफ टाईम लागतात. ग्रॅन्युलोझम, ह्याला मराठी नेम्स नाहीत, यू हॅव टू लर्न इन दीज नेम्स ओनली. ओके, ग्रॅन्युलोझम. या थरातील पेशी दाणेदार बारीक कणांसारखे आहेत. ओके, या पेशी जवळजवळ मृत होण्याच्या मार्गावर असतात व कालांतराने बाह्यावरण मृत पेशीत रूपांतर होतात. म्हणजे काय, ग्रॅन्युलोझम लेअर जसा वर शिफ्ट होईल तो ल्युसिडम होतो. समजतंय? पेशी ट्रॅव्हल करतात वर. ल्युसिडम कधीतरी जाऊन कॉर्नियम होतो. आपण रोज आंघोळ करतो, तुम्ही नुसतं स्क्रॅच करून बघा, आत्ता ड्राय स्किन असे वरती पावडर सारखी स्किन येईल. हे काय आहे, दिस इज युअर डेड लेअर. तुम्ही मॉइश्चरायझर लावलं असेल तर निघणार नाही, पण दॅट्स युअर डेड सेल्स. कळतंय? सो ग्रॅन्युलोझम काय आहे, ऑन द वर्ज ऑफ डाईंग, म्हणजे न्यूक्लियस त्याचा डिसअपिअर होतोय. गेटिंग इट? आणि कसं आहे, बारीक बारीक कण आहेत. तुम्ही मिठाचे कण, हाताला आपल्याला मीठ येतं तेव्हा कण कसे फील होतात, इमॅजिन करा. युअर ग्रॅन्युलोझम लेअर इज लाईक दॅट. ऑल राईट. त्याच्यानंतर आहे स्ट्रॅटम स्पायनोझम. स्ट्रॅटम स्पायनोझम, SM. ओके, व्हॉट इज स्ट्रॅटम स्पायनोझम? या थरातील पेशी जिवंत स्पाइन असलेल्या असतात. वरील पेशींना या थरातील पेशींवर वर ढकलण्याचे काम करतात. या थरात इलॅस्टिन पेशींमध्ये न्यूक्लियस असतो, व्हाईट फायबर्स टिश्यूज असतात. सो ह्याच्यात व्हाईट फायबर टिश्यूज आहेत, इलॅस्टिन आहे, कोलॅजिन नाही, कोलॅजिन डर्मिसमध्ये. अशा स्पाईकवाल्या पेशी आहेत. आणि ह्या काय आहेत, न्यूक्लियस असलेल्या आहेत. त्यामुळे ह्या कशा आहेत, स्पायनोझम जिवंत पेशी आहेत. सो यांना हे जे असे स्पाइक्स मिळालेत, ह्याचा उपयोग काय होतो, टू रोटेट, पुश इच अदर अप.
ओके. सो स्पायनोझम शिफ्ट होऊन कुठे जाईल? ग्रॅन्युलोझम. ग्रॅन्युलोझममध्ये त्याचा न्यूक्लियस डिसअपिअर होईल. न्यूक्लियस काय आहे? यू हॅव टू वॉच द लेक्चर ऑफ सेल. सायटोलॉजीचं लेक्चर तुम्हाला बघायला लागेल, मग तुम्हाला कळेल की न्यूक्लियस काय आहे, पेशीमध्ये काय काय असतं. ओके. सो यू हॅव टू नो दॅट. सो हे वरती ट्रॅव्हल होईल, मग हे इथे जाईल, मग हे इथे जाईल. ओके. लेट्स कम टू द लास्ट लेअर ऑफ द स्किन. कुठला आहे? स्ट्रॅटम जर्मिनेटिव्हम. सो लेट मी जस्ट रिपीट. स्पायनोझम मध्ये काय काय आहे? इलॅस्टिन, पेशींमध्ये न्यूक्लियस आहे, व्हाईट फायबर टिश्यूज आहेत आणि न्यूक्लियस आहे आणि पेशींना वर ढकलण्याचं काम करतो. सो की पॉइंट्स लक्षात ठेवा. स्पाइक्स आहेत, न्यूक्लियस आहे. स्पाइक्स काय करतात? एकमेकांमध्ये अडकून पुढच्या पेशीला वर ढकलतात. इलॅस्टिन फायबर्स आहेत, व्हाईट फायबर टिश्यूज आहेत. ठीक आहे. लास्ट आहे स्ट्रॅटम जर्मिनेटिव्हम. स्ट्रॅटम जर्मिनेटिव्हम, TIVUM. दिस इज द लास्ट लेअर ऑफ एपिडर्मिस. समजतंय का? आपण स्किनचे किती थर बघितले? मेन 3. पुढचे अजून बघायचे. सगळ्यात वरचा थर कुठला आहे? एपिडर्मिस. एपिडर्मिसचे किती थर आहेत? 5. नाव कशाने सुरू होतं? स्ट्रॅटम. स्ट्रॅटम कॉर्नियम, स्ट्रॅटम ल्युसिडम, स्ट्रॅटम ग्रॅन्युलोझम, स्ट्रॅटम स्पायनोझम. राहील लक्षात? आता जर्मिनेटिव्हम हा एपिडर्मिस मधील सर्वात आतील थर असून या थरात पेशी विभाजन होऊन नवीन पेशींची निर्मिती होते. सो इथे काय होतंय? पेशी विभाजन होतंय, म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ सेल्स. आपल्याला आपण जेव्हापासून पोटात एक मूल, एक कण असतो तेव्हापासून आपण पेशी या स्वरूपात असतो. त्या पेशीज मल्टिप्लाय झाल्या की आपले ऑर्गन्स तयार होतात आणि सिस्टीम्स होतात. आधी एक डॉटच असतो, फक्त कणच असतो, मग त्या मल्टिपल होऊन 9 months इट टेक्स आवर बॉडी टू बिल्डअप. समजतंय? सो जर्मिनेटिव्हम लेअर काय करतोय? मल्टिपल पेशीज बनवतोय इथे. ॲक्टिव्ह लेअर. या थराला खरी त्वचा म्हणजे काय म्हणतात? ट्रू स्किन. वाय ट्रू स्किन? फ्रेशली मेड, ऑल सेल्स इंटॅक्ट विथ न्यूक्लियस. ट्रू स्किन. या एपिडर्मिस मधील सर्वात आतील थर असून या थराला पेशी विभाजन होऊन नवीन पेशींची निर्मिती होते. या थरातील पेशींची संपूर्ण एपिडर्मिस भोवती एक भिंत असते आणि असून या पेशी एकाच थरात सिंगल लेअर पसरलेल्या असतात व प्रत्येक 10 पेशींनंतर एक डार्क कलरची पेशी, त्या पेशीस मेलॅनोसाइट्स असे म्हणतात. आय विल एक्सप्लेन दिस. सो जस्ट रिमूव्ह खरी त्वचा जे तुम्ही टाकलं असेल, ट्रू स्किन. आपण डर्मिसमध्ये जाऊयात. बाय मिस्टेक आय टोल्ड दॅट, सॉरी. ओके. सो स्ट्रॅटम जर्मिनेटिव्हम काय आहे? भिंतीसारखा एक थर आहे. सो आय जस्ट ड्रॉ. हा जर आपला केस आहे, त्वचेच्या आतनं आलाय ना केस, आणि इथे जर त्वचेचे 5 थर आहेत, 1 2 3 4 5, तर शेवटचा थर जर्मिनेटिव्हम कसा आहे? अख्खं लाइनिंग आहे एक. ओके. अराउंड द हेअर ऑल्सो. हेअर फॉलिकल आपला इथे आहे ना, त्याला पण लाइनिंग आहे अख्खं सेल्सचं. आणि कसा आहे हा? सिंगल लेअर. ह्याचे मल्टिपल असे थर नाही आहेत. जर्मिनेटिव्हमची खासियत काय? लिहून घ्या तुमच्या बुकमध्ये. सिंगल सेल्ड म्हणजे एकच थर आहे. ओके. आणि पसरलेल्या 10 पेशींनंतर एक डार्क कलरची पेशी असते. सो प्रत्येक 8 ते 10 पेशी गेल्या की एक डार्क कलरची अशी पेशी दिसते. रंगवा तुमच्या ह्याच्यामध्ये, कलर करा. ओके. व्हॉट इज दिस? आपल्या त्वचेचा जो कलर आहे तो ही पेशी डिनोट करते. त्याला म्हणायचं मेलॅनोसाइट. मेलॅनोसाइट. साइट शब्द कुठून आलाय? सेल, पेशीवरनं आलाय. सायटोलॉजी, स्टडी ऑफ सेल्स, म्हणून मेलॅनोसाइट, मेलॅनिन असलेली पेशी. इझी टू रिमेंबर. मेलॅनिन काय आहे? लिहून घ्या. मेलॅनिन हे आपल्या त्वचेचं रंगद्रव्य आहे. मेलॅनिन, MELANIN, मेलॅनिन इज तुमच्या पेशीचं रंगद्रव्य.
MELANIN. हे रंगद्रव्य ज्या पेशीत आहे त्याला म्हटलंय मेलॅनोसाइट, आणि मेलॅनिन काय आतलं लिक्विड आहे. क्लिअर? गोंधळ करणार नाही. पेशीचं नाव काय? मेलॅनोसाइट. रंग काय? मेलॅनिन. आणि किती आहेत सेल? सिंगल लेड सेल आहे. ओके, आता सिंगल लेड सेल आहे, डार्क कलरची पेशी मेलॅनोसाइट, त्या डार्क कलरचा रंगद्रव्य मेलॅनिन म्हणतात व हे द्रव्य शरीरास रंग त्वचेला देतं. जर्मिनेटिव्हम पेशींचं तर संपूर्ण थरातील पेशींमध्ये न्यूक्लियस ठसठशीत प्रॉमिनंट असतो. सो न्यूक्लियस इज स्ट्रॉंगली सीन. सो तुम्ही डायग्राम जरी काढला तरी ह्याचा न्यूक्लियस काढायला विसरायचा नाही. अँड आय वुड सजेस्ट, तुम्हाला खूप छान अभ्यास करायचा असेल तर ही सगळे चार्ट्स क्लासमध्ये पण आहेत, बघा आणि ड्रॉइंग करा. इट्स व्हेरी इझी, तुम्हाला मजा येईल करायला. ओके, आणि इतकं डोक्यात हे पक्क राहील, एक ड्रॉइंग बुक करा अँड स्टार्ट ड्रॉइंग दॅट. ऑल राईट, सो कळलं? पेशी जिवंत आहे. आता हाच जर्मिनेटिव्हम स्पायनोझममध्ये शिफ्ट होऊन त्याला स्पाइक्स येणार, मग तो ग्रॅन्युलोझममध्ये होऊन रवाळ रवाळ होणार, तोच लुसिडममध्ये जाणार, आणि लुसिडमवरनं कॉर्नियम, आणि आपण रोज आंघोळ केली, स्क्रब केलं की तो बॉडीवरचा सेल निघून जाणार. सो ह्याचा तुम्ही हे बघताय कसं ग्रोथ आहे, खालून वर. सो आतनं सुरू होऊन वरती येतो. आलं लक्षात? सो हा होता तुमचा एपिडर्मिस, त्वचेचा पहिला थर, त्याचे सब 5 लेयर्स.